नमस्कार, आप देख रहे हैं अम्बा नगरी डिजिटल न्यूज़ यूट्यूब चैनल पर। और आज का यह विशेष एपिसोड है रविवार दिनांक 2 फरवरी 2025 के दोपहर 4 बजे। सर्वज्ञ फाउंडेशन, जो एक रोटी बैंक है, जो एक धान्य बैंक है, इनकी ओर से सर्वज्ञ फाउंडेशन रोटी बैंक के सचिव सौ वैशाली मनीष पावड़े, इनके जन्म दिवस के शुभ अवसर पर महिंद विद्यालय त्रिवेणी नगर अमरावती व PR पाटिल अपंग शैक्षणिक संस्था अमरावती के शाला में नेत्रहीन लड़के लड़कियों के साथ में जन्म दिवस मनाने का यहाँ मानस बनाया एवं यहाँ जन्मदिन का शुभ प्रसंग यहाँ इनके साथ में मनाया। कार्यक्रम की जो शुरुआत है, इसमें सबसे पहले यहाँ एकत्रित होकर हम देख रहे हैं कि यहाँ माननीय श्री पुरुषोत्तम जी मुंदड़ा एवं आमंत्रित सभी उनके साथ में अतिथि यहाँ गाड़गे बाबा के प्रतिमा को माल्यार्पण किया एवं गाड़गे बाबा की आरती यहाँ गाई गई। उसी प्रकार से यहाँ पर हम देख रहे हैं विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की प्रतिमा भी यहाँ रखी गई एवं उनके भी प्रतिमा पर यहाँ माल्यार्पण कर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर एवं गाड़गे बाबा का यहाँ पूरे विधि विधान के साथ में माल्यार्पण की गई एवं पूजा अर्चना यहाँ की गई। हम देख रहे हैं यहाँ उपस्थित सभी अतिथि एवं मान्यवर जो है विधिवत इस पूजा अर्चना कर माल्यार्पण कर इस जन्मदिन के शुभ अवसर का प्रारंभ किया है। हम लोग देख रहे हैं इस माल्यार्पण के पश्चात उपस्थित सभी मान्यवर, उपस्थित सभी अतिथि मैदान पर आए हुए हैं और वैशाली ताई के इस जन्मदिन के पर्व पर यहाँ पर हम देख रहे हैं कि यहाँ पर वृक्षारोपण वैशाली ताई के कर कमलों से हो रहा है। सभी मान्यवरों के प्रमुख उपस्थिति में यहाँ हम देख रहे हैं कि वे वृक्षारोपण करके इस पौधे को लगाकर इसे पानी एवं खत देकर जन्मदिन के अवसर पर प्रकृति को संतुलन में रखने का एक संदेश यहाँ से मिल रहा है। जी हाँ, देख रहे हैं अतिथि एवं उपस्थित मान्यवर उपस्थित हुए हैं इस वृक्षारोपण के कार्यक्रम में। तत्पश्चात हम देख रहे हैं मंच पर आमंत्रित किया गया है सभी अतिथियों को। मंच पर आमंत्रित सभी अतिथियों का यहाँ पुष्पगुच्छ के साथ में यहाँ सम्मान हो रहा है। अतिथि देवो भव की यह जो एक थीम है, आए हुए अतिथियों का पूरे विधि विधान के साथ में पुष्पगुच्छ देकर सम्मान हो रहा है। माननीय मनीष जी पावड़े पुरुषोत्तम जी मुंदड़ा का यहाँ पुष्पगुच्छ देकर स्वागत कर रहे हैं। उसके पूर्व मनीष जी पावड़े के मातुश्री का यहाँ पुष्पगुच्छ से स्वागत किया गया मोटिवेशनल स्पीकर रिया मनोजा के कर कमलों से। उसी प्रकार से हम देख रहे हैं कि बाकी भी जो यहाँ उपस्थित मान्यवर है, सभी का यहाँ पुष्पगुच्छ से स्वागत हो रहा है। आइए हम सीधा इस कार्यक्रम को देखते हैं।
महेंद्रभाऊ देशमुख यांच्या स्वागतासाठी मी अजयभाऊ कोलकर यांना विनंती करून यावर त्यांचं स्वागत करावं. महेंद्रभाऊ देशमुख अशी व्यक्ती आहे बरंच सारं काम करून देते आणि महेंद्रभाऊ देशमुख यांच्या स्वागतासाठी मी अजयभाऊ कोलकर यांना विनंती करतो की त्यांनी यावर त्यांचं स्वागत करावं. जगदीश भाऊ काळजीकर यांच्या स्वागतासाठी अनुभव बनावसे यांना विनंती करतो त्यांनी यावं त्यांचं स्वागत करावं. जे गणेश भाऊच्या खात्याला काम करणारे आमचे जे डॉक्टर सुभाषराव मोदे साहेब यांच्या स्वागतासाठी मी सर्वज्ञ मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं आणि स्थान ग्रहण करावं. जे या कार्यक्रमाचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग करत आहेत ते आपले डेकारामजी महोदया यांच्या स्वागतासाठी मी मनीषभाऊ कवडे यांना विनंती करून त्यांनी यावं आणि त्यांचं स्वागत करावं. विद्यालयाचे पाटील सर यांचं स्वागत जिस्कार सर करतील करतो. त्यांनी यावं आणि पाटील सरांचं दिलेलं आहे. मणिभाऊ सोबत त्यांचा आज वाढदिवस आहे. वैशालीताईचा आपण वाढदिवस का साजरा करतो याचं कारण सांगा लागेल तुम्हाला. कारण वैशालीताई या म्हणजे श्रीकांत चित्रकाराच्या पुण्य आणि इतक्या मोठ्या घरच्या असून सुद्धा पावडे कुटुंबियामध्ये आल्यानंतर पावडे कुटुंबीय झाल्या आणि पावडे कुटुंबीय झाला नाही तर त्यांच्या सासूबाई आहे पुष्पाताई पावडे यांना त्यांनी सासूबाई कधी मानलंच नाही. आई म्हणून मानलं आई मुलीचं नातं असलेल्या आपल्या वैशालीताई पावडे यांचा आज वाढदिवस आहे. आणि मनीष पावडे समर्थ्य फाउंडेशन हे एक संस्था चालवते त्याला आज 5 वर्ष झालेले आहे. सत्कार आहे तर आपण सगळ्यांनी कृपया थांबावं अशी विनंती करतो आणि ताईला विनंती करतो की भोक्यात आपलं मनोरंजन कशी आहे. सर्वप्रथम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करते. सोबतच आपल्या अमरावती जिल्ह्याचं मानाचं स्थान ज्यांनी एकही वर्ग न शिकता आपल्या अमरावती विद्यापीठाला ज्यांचं नाव आहे असे संत दांडेबाबा यांना माझं विनम्र अभिवादन करते. तसेच व्यासपीठावरील सर्व आदरणीय सर्वजण तसेच आजचे सत्तामूर्ती यांचा आजचा वाढदिवस आहे त्या म्हणजे आपल्या वैशाली पावडे तसेच आई साहेब तसेच मुंदळे साहेब तसेच गोत्रे साहेब पेंढारे साहेब
जगदीश भाऊ आणि दीपक भाऊ व माझ्या समोरील माझे सर्व विद्यार्थीगण व इथे उपस्थित असलेले आपण सर्व, आपल्याला माहितच आहे की आजचा हा कार्यक्रम वैशाली ताईसाठी आपण आयोजित केले. वैशाली ताईने खास आमच्या मुलांसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वास्तविक पाहिलं त्यामुळे सुरुवातीला आम्ही त्यांना जेव्हा आमंत्रित केलं आमच्या शाळेच्या कार्यक्रमाकरिता, तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की माझ्या आईचा वाढदिवस मी या ठिकाणी करणार असं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. परंतु त्यांच्या आईचा वाढदिवस हा सुट्ट्यांच्या काळामध्ये आल्यामुळे ते वाढदिवस करू शकले नाही. पण त्यांनी आपले जे सांगितलं होतं की मी माझ्या आईचा वाढदिवस या ठिकाणी करणार, ते तर नाही होऊ शकला, परंतु त्यांच्या पत्नीचा म्हणजेच आपल्या लाडक्या वैशाली मॅडम यांचा वाढदिवस त्यांनी आपल्या मुलांसोबत करत आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांची विशेषता हे आहे की ते अन्नदान म्हणजे जे करतात, जे अनाथ पिंडदान आहे, ते ज्यांना जेवणाची नसते त्यांच्यासाठी खास वैशाली मॅडम सतत गेल्या 8 वर्षापासून काम करत आहे हे आपल्याला माहिती आहे. मी वैशाली ताईंना हेच सांगते की आजच्या दिवशी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून आमच्या याच्यापासून ऊर्जा मिळेलच, पण नैसर्गिकरित्या तुम्हाला अशी ऊर्जा मिळेल की तुम्हाला ती ऊर्जा कधीच संपू देणार नाही अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आमच्या महेंद्र विद्यालयाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह यांच्या वतीने संगमता मुलींच्या वसतिगृह यांच्या वतीने तुम्हाला या वाढदिवसाच्या आमच्या सर्व विदर्भ एज्युकेशन सोसायटीच्या तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द सांगितले. आपण चांगलं मार्गदर्शन केलं. ताईंनी सांगितलं की वैशाली ताई आपला वाढदिवस हा 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा करू शकले असतात, पण आपल्या या लहान मुलांमध्ये साजरा करण्यात आणि अंध विद्यार्थ्यांसोबत आदिवासी मुलांसोबत साजरा करण्याचा जो आनंद आहे तो एक वेगळाच आहे. जी सत्कारमूर्ती वैशाली ताईंना विनंती करतो त्यांनी 2 शब्द सत्कारासाठी टाकावे. बाबासाहेब आंबेडकरांना नमस्कार करते, वंदन करते आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांनाही नमस्कार करते, दंडवत प्रणाम. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांनाही आणि विशेष म्हणजे विद्यार्थी उपस्थित असल्याबद्दल त्यांच्या मनापासून फार आभार मानते. सर्वज्ञ फाउंडेशन ही जी रोटी बँक आहे जवळपास 8 वर्षापासून कार्य करत आहे. तर ती एकट्याच्या सहकार्यामुळे साकार होऊच शकली नसती. आज सर्वांच्या सहकार्यामुळे आज साकार होत आहे. आणि आपल्या सर्वांचं जर असं सहकार्य जर सुरू राहिलं तर ही म्हणजे बऱ्याच काळपर्यंत तरी आपण ही टिकू शकतो असं मला वाटते. आणि आपण इथे सगळेजण उपस्थित असते आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून तुमचे फार फार आभार. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुंदडा यांना विनंती करतो शेवटचं भाषण आपण करावं आणि नंतर बेजी सुट्टी आहे तर आपण राहून वाट पाहून राहिले केव्हाचे मला ते हात दाखवून राहिले तयारी आहे. तर मुंदडा आपण आपलं अध्यक्ष भाषण करावं. सौभाग्यवती वैशाली ताई पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र झालेले पंचगावावर उपस्थित या विद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य राजनेताई आमच्या पहिले श्रीमती चित्रलताताई पावले, सन्माननीय अभिनंदन क्रीडाई पाटीलकर, दीपक भोसले साहेब, एस.पी. शिवाजीराव मुखे, यादवजी, गुलस्कर साहेब, महेंद्र विष्णू, विचारांचे महोदय, पवार, छत्रपती विद्यार्थी
व सर्व आदिवासी विद्यार्थी मित्र आपला भारत देश हा सीता सावित्री आणि शकुंतलेचा देश आहे. आणि या देशामध्ये ऐका चांगलं सांगता ऐका तुमच्या कामाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की शकुंतलेचा मुलगा शिवाजीराव शकुंतलेचा मुलगा भरत होता आणि भरतच्या नावानं ज्यांच्या सुनेचा हा कार्यक्रम आहे. सून म्हणण्यापेक्षा आपण आई म्हटलं चालते, कारण त्यांची जी सून आहे वैशालीताई ही त्यांच्या मुलीसारखी आहे. अशा आमच्या आईसाहेब पुष्पाताई पावडे यांना विनंती करतो त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं मंचावर येऊन. मनीष भाऊ त्यांना ज्यांचा वाढदिवस आहे त्या वैशालीताई यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. वृक्ष संवर्धन फाउंडेशनचे श्री हरिचंद भोसले साहेब यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. श्री ढोले साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं. ढोले साहेब आमचे मित्र श्री देशमुख साहेब बाळासाहेब देशमुख उर्फ मांजर देशमुख यांना विनंती करतो त्यांनी मंचावर या. आमचे मित्र जगदीशजी सायश्री कमल यांनाही विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. शिवाजीराव मुंडे साहेब आपण सुद्धा मंचावर यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तिचा आवाज फार मधुर आहे आणि त्या मधुर स्वरात आपलं सगळ्यांचं स्वागत करणार आहे. सगळ्यांनी टाळ्याच्या गडगडात तिचं स्वागत करावं. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण देशी नृत्याकडे जाऊया. हा कार्यक्रम इथे थांबू. नंतर इथे येऊन आपण सुद्धा सगळ्यांना अल्पपोहार जेवण आहे आपण सुद्धा सगळ्यांना अल्पपोहार देऊ. तत्पूर्वी आपण देशी नृत्य तिकडे जाऊया. सोबत सुद्धा आपला शीट टाकून चालते मॅडम त्यांचे वाढलं आपल्यामध्ये सुभाषभाऊ पावडे आलेले आहेत. त्यांचं स्वागत भंडारे साहेब आहेत का? राजूभाऊ भंडारे असतील तर त्यांनी ताबडतोब यावं. आणि सर्वांना विनंती करतो की आपण त्याची प्रत्यक्ष आमचे सुभाषभाऊ पावडे हे संस्कृत मंदिराचे अध्यक्ष आहेत. संस्कृत मंदिर हे फार पुरातन असं मंदिर आहे. तर त्या मंदिरात यावं अशी त्याची इच्छा आहे. तर भोसले साहेब हे आपल्याला संस्कृत मंदिरात जायचं आहे. फार पुरातन Happy birthday.
सर्वांनी मंचावर आपण आपलं तालीम करावं. आणि मी महेंद्रभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. सदस्य फाउंडेशनमध्ये जे गरीब लोक असतात, वृद्ध असतात, अपंग असतात, रस्त्यावर झोपलेले असतात, त्यांच्यावर खायची सोय नसते, अशा लोकांना तो नेहमी जेवण, खावण, चपला, जुते, कपडे असं नेहमी सातत्याने पुरवत असतो. कोरोनाच्या काळात जेव्हा लोक घराच्या बाहेर निघत होते त्यावेळेस मनीष आणि वैशालीताई या दोघांनी मिळून घरी जेवण करून लोकांना जेवण दिलेलं आहे. अशा कर्तृत्ववान महिलेचा सत्कार करणं हे आपलं गरजेचं काम आहे. त्याच्यासाठी एक कार्यक्रम करून त्यालाही काही ठिकाणी शूर विरागणी स्वागत तुझे आनंदितपणे आमचे होत असे. कर्तृत्वाच्या पताका तुझ्या अंगणी सतत फडकत राहावो ही मनीषा ताई नाव तुम्ही तुमचे सार्थक करून जगात दाखविले. पावले पुलिसचा अभिमान तुम्ही गर्वित केले घराने तुम्ही. अभिनंदन पेंढारी आणि परिवाराला स्वागत करण्यात तुमचे आशीषला गुलाब, मोगरा, जाई आणि जुईच्या पुष्पमाला गुंफलेल्या स्वागत करण्यात पुष्पमाला गुंफलेल्या. तर त्याच्या स्वागतासाठी मी मंचावर सगळ्यांना विनंती करतो त्याचं स्वागत करावं. वैशालीताई आपण समोर यावं. आई साहेब तुम्ही हातभार लावावा. पुष्पोत्तर भाऊ, ते दीपक भाऊ, संभाजी असं समोर या. वैशालीताई समोर सगळे या मंचावर या. सगळे त्या मॅडम आहेत मनोजाजी सर, काही राव सर या. सर मॅडम सुनील भाऊ प्लीज. वैशाली ताई के जन्मदिन के इस उत्सव के दौरान यहाँ पर अभिनंदन पेंडारी मित्र मंडल भी आमंत्रित थे एवं उन्होंने यहाँ वैशाली ताई का शाल, श्रीफल एवं पुष्पगुच्छ से सम्मान किया
उसी प्रकार से अभिनंदन पेंडारी मित्र मंडल सहित यहाँ पे उपस्थित सभी मान्यवरों ने वैशाली ताई को उनके सासू माँ एवं उनके पतिदेव एवं उनके बच्चों के साथ समस्त पावड़े परिवार का यहाँ पुष्पगुच्छ देकर शाल श्रीफल से उनका यहाँ सम्मान किया गया एवं इस सम्मान समारोह के पश्चात वहाँ उपस्थित सभी छात्र छात्राओं को फरसाण दिया गया। खान पान का वहाँ संपूर्ण बढ़िया व्यवस्थापन था। उसी प्रकार खान पान में फरसाण के साथ साथ वहाँ पर फ्रूट्स का भी वहाँ वितरण किया गया। उसी प्रकार से जब यहाँ पर इस पावड़े दंपति का यहाँ मनीष जी पावड़े का सपत्नी का यहाँ सम्मान हुआ, इसके पश्चात हमने देखे कि उपस्थित समस्त अतिथियों एवं विद्यार्थियों को खान पान की व्यवस्थापन के पश्चात बाहर पे जो ग्राउंड है इसमें एक बहुत ही शानदार लेझिम नृत्य का यहाँ आयोजन किया गया। यहाँ पर बहुत सारी छात्राओं ने लेडीज़ के लेजिम के साथ में संगीत के स्वरों के साथ में यहाँ नृत्य कर सांस्कृतिक अपनी प्रदर्शन का यहाँ हमें संदेश दिया कि निश्चित रूप से यह जो वैशाली ताई का जन्मदिन है इसे नहीं भुलाया जा सकता। जहाँ एक ही जन्मदिन के कार्यक्रम के अवसर पर वृक्षारोपण का कार्यक्रम हुआ, तो वहीं पर यहाँ पर हम देख रहे हैं कि लेजिम नृत्य का भी यहाँ इन छात्राओं ने प्रदर्शन दिखाकर सांस्कृतिक झलकियाँ भी हमने यहाँ देखी। उसी प्रकार से हमने देखा कि कहीं भी न जाते हुए इन छात्र छात्राओं के बीच में उपस्थित रहकर इन सब के साथ में अपना जन्मदिन मनाकर एवं अपने साथ में इन छात्राओं के ही बीच में से किसी एक छात्रा का जब जन्मदिन है तो उनका भी जन्मदिन अपने जन्मदिन के साथ में मनाना, यह एक बड़ा गहन संदेश है कि किस तरह से स्वर्गीय रमेश राव जी पावड़े की जो सेवाएं थी उसे किस तरह से बरकरार रखा जा सकता है। पावड़े परिवार ने जन्मदिन के इस शुभ अवसर पर यहाँ संदेश दिया है जो निश्चित रूप से प्रशंसनीय है। जी हम लोग देख रहे हैं कि वैशाली ताई के जन्मदिन के अवसर पर यहाँ उनके पतिदेव भी उनके साथ में है, तो वहीं उनकी सासू माँ भी उनके साथ में है, तो उनके बच्चे भी यहाँ उनके साथ में है। न केवल परिवार के साथ में बल्कि आमंत्रित मान्यवरों के साथ में, आमंत्रित अतिथियों के साथ में जन्मदिन का यह प्रशंसनीय यह जन्मदिन का उपक्रम वैशाली ताई का रहा है।